मी एक सीन सांगतो, तो डोळ्यासमोर आणा। जेलमध्ये ज्या ठिकाणी कैद्यांना फाशी देतात त्या ठिकाणचा हा सीन आहे। एका कैद्याला फाशी देण्यासाठी तिथं उभं केलेलं आहे। त्याच्या आयुष्याचे काहीच मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत। डॉक्टर, जेलर वगैरे सगळे जे आहेत ते घड्याळाच्या काटाकडे बघतात। तिथला जो जल्लाद आहे तो खटका ओढायच्या तयारीत आहे आणि ठरलेल्या वेळेत त्या टायमाला त्याला तो खटका ओढायचा आहे, जेणेकरून काय होणार आहे, त्या कैद्याला फाशी बसणार आहे। ठरलेल्या वेळेप्रमाणे खटका ओढला जातो आणि त्यापुढे जे काय होतं ते बघून सगळ्यांचे डोळे मोठेच्या मोठेच राहतात। असं काय झालं होतं तिथं बघूया या व्हिडिओमध्ये। ही गोष्ट आहे जॉन ली नावाच्या माणसाची। एका गरीब घरात जन्मलेला जॉन ली नेव्हीमध्ये जायचं ट्राय करत होता, पण त्याला दुखापतीमुळे त्यातून बाहेर पडावं लागलं। त्यानंतर काय काम मिळतंय का याचा शोध घेता होता एका कर्नलच्या घरी कामाला लागला। तिथं काम करत असताना त्याच्या मालकाकडून बऱ्याच वेळा काय कामात चुकामुक झाली किंवा बारीक सारीक गोष्टीवरून त्याला वाईट साईड वागणूक दिली जायची। अशाच एका दिवशी तिथल्या मालकानं त्याच्यावर चोरीचा आळ घेतला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केला। त्यापायी त्याला 6 महिन्यांची जेलची हवा खायला लागली। जेलमधनं बाहेर आल्यावर बसून राहून तर चालणार नव्हतं, म्हणून परत तो एका नव्या कामाच्या शोधात बाहेर पडलाय। इंग्लंडमध्ये द ग्लेन भागात तेव्हा एका बाईनं त्याला आपल्या घरी कामावर घेतलं। तिथं तो माळी काम करायचा। त्या बाईचं नाव होतं एमा कीच, जी एक लग्न न झालेली पण पैशाने श्रीमंत बाई होती। तिच्या मोठ्या घरात ती एकटीच राहत असायची। 15 नोव्हेंबर 1884 तो दिवस होता। त्या भागात सगळ्यांना हादरून सोडणारी एक घटना घडली। काय होती ती घटना, तर एमा कीचचा गळा कापून खून करण्यात आला होता आणि तिच्या अंगावर जळाल्याच्या बी खुणा होत्या। त्यावेळी ही बातमी अख्ख्या शहरात वाऱ्यासारखी पसरली की एमा कीच सारख्या बाईचा खून कोण आणि कशासाठी करू शकतो। पोलीस स्पॉटवर येतात, एमा कीचची बॉडी ताब्यात घेतली जाते। पुढे पोलिसांना जॉन लीवर डाऊट होतो, म्हणून ते त्याला चौकशीसाठी उचलतात। त्याला कारण सुद्धा तसंच होतं, कारण ज्यावेळी खून झाला होता त्यावेळी जॉन हा एकटाच पुरुष त्या घरात हजर होता आणि त्यात जॉनच्या हाताला झालेल्या दुखापतीकडे बघून पोलिसांचा डाऊट अजूनच क्लिअर झाला होता। पोलिसांनी विचारल्यावर त्याला त्या बाबतीत नीट उत्तर देता न आल्यामुळे पोलिसांनी जॉन लीला अटक केली, पण जॉन नेहमी सांगत आला होता की तो निर्दोष होता म्हणून। तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तो काळ असा होता मित्रांनो की त्या काळी गुन्हेगाराला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जात नसायची। त्यानंतर सुमारे तासभर झालेल्या सुनावणीनंतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे जॉन लीला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला। पण जॉन लीनं पोलिसांना त्या रात्रीची गोष्ट सांगितली ती अशी होती की एमा कीच जॉन लीची नवी मालकीण होती। तिच्या खुनाच्या आदल्या रात्री घरामध्ये ती झोपली होती। ती ज्या ठिकाणी राहत होती तिथं मोठमोठ्या लोकांची घरं होती। तिच्याच घराशेजारी त्या रात्री एक पार्टी चालू होती, ज्यात शहरातली मोठमोठी माणसं हजर होती। त्या पार्टीतल्या गोंधळामुळे एमा कीचला जाग आली। तिनं तिथं जाऊन या पार्टीमुळे मला त्रास होतोय अशी तक्रार तिथल्या ज्या माणसाने पार्टी ऑर्गनाईज केली होती त्याच्याकडे केली। बोलता बोलता वाद वाढत गेला आणि त्या माणसात आणि एमा कीच मध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झाली। पुढे जाऊन त्याच माणसानं त्या रात्री रागाच्या भरात एमा कीचचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावून दिली असं जॉन ली एका पोलिसाला म्हणला होता आणि त्यात आपण त्याला मदत केली असल्याचं सुद्धा तो म्हणाला होता। आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून जॉन लीची जो केस लढत होता तोच वकील असल्याचं त्याने पोलिसाला सांगितलं होतं। बरं, मग त्या जॉन लीनं त्या माणसाला मदत करण्याचं कारण काय होतं, तर जॉन लीची जी सावत्र बहीण होती जिचं नाव होतं एलिझाबेथ हॅरिस, तिचं आणि त्या वकिलाचे अनैतिक संबंध होते। त्या संबंधातून एलिझाबेथ, जी की जॉन लीची बहीण होती, ती प्रेग्नंट होती। जॉन ली दोषी ठरल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। तेव्हा त्याला विचारण्यात आलं की बाबा आता तुझ्या मनात काय चालू आहे रे। त्यावेळी मी पूर्णपणे शांत आहे आणि माझ्या देवावर पूर्णपणे विश्वास आहे। त्या देवाला पण माहिती आहे की मी पूर्णपणे निर्दोष आहे असं तो बोलला होता। फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याला फासावर लटकवण्याच्या जागेवर नेलं गेलं। सगळी प्रोसेस पार पाडण्यात आली। त्याला एक काळा मास्क घालण्यात आला, फाशीचा दोर त्याच्या गळ्यात टाकण्यात आला आणि जशी त्या जल्लादला खटका ओढायची ऑर्डर मिळाली तसा त्याने तो खटका ओढला। पण नियमाप्रमाणे म्हणा किंवा काही म्हणा, जॉन लीला फाशीच बसली नाही। म्हणजे काय झालं, तो ज्या फळीवर उभा होता ती त्या जल्लादानं खटका ओढल्यावर खाली सरकलीच नाही। तुम्ही बघितली असेल ती फळी असते ती सरकल्यावर माणूस खाली जातो। हा सीन पाहून सगळ्यांना धक्का बसला। हीच प्रोसेस परत करण्यात आली पण परिणाम तोच झाला, जॉन लीला फाशी बसलीच नाही। तिसरा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा काहीच परिणाम झाला नाही। शेवटी तिथला जे एक वैद्यकीय अधिकारी होता, डॉक्टर होता, त्याला त्या जॉन लीची दया आली। त्यांनी ही फाशीची शिक्षा, ही फाशीची प्रोसेस बंद करायला सांगितली, थांबवायला सांगितली। हे सांगून की त्याने 3दा मृत्यू जवळून अनुभव घेतलेला आहे, तरी त्याची फाशीची शिक्षा त्वरित थांबवावी असं म्हणून त्यांनी सरळ जॉन लीची रवानगी जेलमध्ये केली।
त्याला जेव्हा जेलमध्ये परत आणलं गेलं, त्याला बाकीचे जेव्हा कैद्यांनी बघितलं जॉन ली परत आलाय आणि तेही जिवंत, तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यांनी आतापर्यंत जो कैदी फाशीच्या शिक्षेसाठी म्हणून गेलेला आहे तो परत चालत येताना कधीच असा बघितला नव्हता. योगायोगाने म्हणा किंवा जॉन लीचं नशीब होतं म्हणून म्हणा, फाशीच्या शिक्षेतून तो वाचला होता. ही केस पुढे सरकारकडे पाठवण्यात आली. त्यावेळेचे होम सेक्रेटरी होते, त्यांनी सर्व हकीकत ऐकून फाशीच्या शिक्षेला रद्द करून त्याची शिक्षा जन्मठेपेत केली. नंतर जॉन ली 22 वर्ष जेलमध्ये राहिला. 1907 मध्ये जॉन ली जेलमधून बाहेर आला. तो ज्यावेळी बाहेर आला तोपर्यंत त्याच्या या बातमीमुळे चांगलाच तो फेमस झाला होता. त्यावेळी लोकांना पडलेलं एक कोडच होतं की शेवटी हा माणूस जिवंत वाचला तरी कसा बाबा. प्रत्येकाने आपापली मतं मांडली. त्यात त्या फाशीच्या दिवशी जो जेलर तिथं उपस्थित होता त्याचं असं म्हणणं आलं की फाशीच्या दिवशी पाऊस पडत होता, म्हणून पावसाच्या पाण्यानं तिथली जी लाकडी फळी होती ती फुगली आणि त्याच्यामुळे ती जाम होऊन बसली. जेव्हा त्या जॉन लीला त्या फळीवरून बाजूला केल्यावर जेव्हा तिचा लिव्हर ओढला गेला तेव्हा ती फळी व्यवस्थित काम करत होती. आणि हे कोडच होतं. ह्यात अजून एक थेअरी अशी जोडली जाते, सांगितली जाते की फाशीच्या दिवशी एक कैदी त्या फळीच्या खाली लपला होता. तो जेव्हा ज्याला लिव्हर ओढायचा त्याच वेळी हा खालून त्या फळीच्या फटीमध्ये बारीक लाकूड अडकवायचा, ज्यामुळे ती फळी जाम होऊन बसायची. अशा बऱ्याच थेअरीज सांगण्यात आल्या होत्या. पण ते काहीही असलं तरी जॉन ली फासावर जाण्यापासून वाचला होता. पुढे जेलमधून सुटल्यानंतर त्याने लग्न केलं, ज्यातून त्याला 2 मुलं झाली. पण नंतर परत एकदा हा जॉन ली पण काय कमी ह्याचा नव्हता, लेटवाल्याचा होता. नवीन मैत्रिणी बरोबर बायकोला घेऊन परत अमेरिकेला निघून गेला. बायकोला सोडून अमेरिकेला निघून गेला. पुढे 1945 पर्यंत तो अमेरिकेतच राहिला असल्याचा उल्लेख आढळतो आणि शेवटी अमेरिकेतच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. तर ही होती गोष्ट जॉन लीची. असं म्हणतात की देवतारी त्याला कोण मारली, हिमन ह्या जॉन लीच्या बाबतीत बरोबर परफेक्ट सूट होते. असो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करा, नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमचंच आहे, नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची प्लीज काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.